घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स, साई मंदिर चौक, कळंबा. मोबाईल नंबर 8237621621. नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्हा परिषदेचे दावेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. आज मी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहे. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील साहेब यांचं नाव महाविकास आघाडीतून अग्रक्रमाने पुढे येत आहे. आज त्यांचा योगायोगानं वाढदिवस देखील आहे. त्यानिमित्त आपण त्यांची खास अशी मुलाखत घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, आपण पाचगावचे सरपंच पद भूषवलेलं आहे. सध्या आपल्या पत्नी प्रियंका पाटील देखील आता सरपंच पद भूषवत आहेत. तर तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात कधीपासून सुरू झाली आणि कशी सुरू झाली? प्रथम आपल्या चॅनलचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तर तुम्ही जे आता मला प्रश्न विचारला की माझ्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची सुरुवात, तर मी राजकीय असं काय म्हणता येणार नाही, पण सामाजिक कार्य म्हणून मी जे 2014 ते 15 पासून, म्हणजे मला वाटतंय मी वयाच्या 21-22व्या वर्षापासूनच या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मला आवडच निर्माण झाली होती. आणि त्या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये बरेच सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी मी राबवले होते. तर जे सामाजिक उपक्रम मी राबवले, समाजामध्ये असे बरेच उपक्रम मी घेतलेले आहेत. मग ते महिलांच्या अनुषंगाने असतील, युवकांच्या अनुषंगाने असतील, किंवा आपल्याकडून जे काय आपल्या परीने लोकांना काही मदतीचा हात देण्याच्या स्वरूपात असू दे, अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी राबवले होते पाचगावमध्ये. तर हे उपक्रम राबवत असताना हळूहळू मला तशी राजकीय क्षेत्रामध्ये त्यामध्ये मला जास्तीत जास्त आवड होत गेली आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा त्या पद्धतीने मला मिळत गेला. मग त्यानंतरच लगेच 2017च्या दरम्यान आपल्या पाचगाव ग्रामपंचायत पाचगावचे त्या ठिकाणी इलेक्शन जाहीर झाली आणि त्या ठिकाणी ओपन आरक्षण असल्यामुळं त्यावेळी पहिल्यांदाच शासनानं सुद्धा त्या ठिकाणी जनतेतून सरपंच करण्याचा जी.आर. त्यावेळी झाला होता. आणि त्यावेळी पहिल्यांदाच वयाच्या मला वाटते 24व्या वर्षीच मी लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवाराला आमदार बंटीसाहेब आणि आमदार ऋतुराज दादा यांनी मला संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी मी या पाचगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाची उमेदवारी मी घेतली. आणि उमेदवारी घेतल्यानंतर मला इतक्या लोकांनी प्रचंड मतांनी त्या ठिकाणी मला लोकांनी विश्वासाने जे निवडून दिलं पाचगावच्या, त्या प्रथम सर्व पाचगाव मधील प्रत्येक महिला, नागरिक, युवक, युवतींचा सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी मला त्यांच्या घरातला एक कुटुंबासारखा सदस्य म्हणून या ठिकाणी मला या पाचगावच्या जनतेची धुरा एवढ्या लहान वयात मला सांभाळण्यासाठी दिली. हा एक म्हणजे पाचगावचा इतिहास घडला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण प्रथमच पाचगाव मध्ये लोकनियुक्त सरपंच या ठिकाणी झालं होतं हे पद. आणि त्यानंतर मला पाचगावकरांनी इतका प्रचंड या ठिकाणी विश्वास देऊन त्या ठिकाणी मला निवडणूक करण्यासाठी मला त्यांनी निवडून दिलं. तर मी ह्या सर्वच पाचगावच्या जनतेचं आणि सर्वच नागरिकांचं मनापासून त्या ठिकाणी मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्या पाचगावमध्ये विकास कामं करत असताना जी मला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला मी सांगतो साहेब की ह्या कामामध्ये मला आमचे नेते, मी आवर्जून त्यांचा उल्लेख करतोय, कारण नेते असावेत कसे राजकीय क्षेत्रामधलं, मी त्यांना खरोखर काय इतकं मानतोय ते पण सांगतो. कारण माझी ज्यावेळी इलेक्शन झाली, मी ज्यावेळी निवडून आलो, त्यावेळी प्रथमच मी साहेबांना त्यावेळी भेटायला गेलो. त्या ठिकाणी भेटायला गेलो असताना साहेबांनीच मला पहिल्यांदा प्रश्न केला की संग्राम, तू पाचगाव मध्ये आता तुला इतकं लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवून एक हाती सत्ता, आपली 15 सदस्य आणि मी एक सरपंच, अशी 16 लोक त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिली होती. तर तू लवकरात लवकर पाचगावचा एक पाणी प्रश्न
त्या ठिकाणी सोडवण्याचं काम तू कर. हं. तर त्यांनी आपल्याला ती धुरा देत असताना मी आपली गिरगावची पाणीपुरवठा स्कीम त्या ठिकाणी गिरगाववरती आपल्या टेकडावर 20 लाख लिटरची पाण्याची टॉकी बांधून 3 कोटीची स्कीम आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतली. आणि 3 कोटीची स्कीम पूर्ण केल्यानंतर रोज 20 लाख लिटर पाणी हे आपल्या इकडच्या सर्व मुळगाव आणि इकडच्या भागांना, पश्चिम भागातील लोकांना त्या ठिकाणी मिळायला लागलं. त्याचबरोबर गावामध्ये अनेक विकास काम, मग त्यामध्ये पाचगावचं ग्रामदैवताचं सुशोभीकरण असेल. आज तिथं 70 ते 80 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी ग्रामदैवताचं सुशोभीकरण केलेलं आहे. कधी कोणी गेला तिथं भक्त तर ते मन प्रसन्न होण्यासारखं मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर आपण कुस्ती संकुल जे गावातील मुलांना त्या ठिकाणी कुस्ती संकुल त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. ते कुस्ती संकुल उभा करत असताना गावातील आमचे सहकारी कोर कमिटीचे आमचे अध्यक्ष नारायण गाडगे साहेब असतील, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारे त्या कुस्ती संकुल मधले भैरवनाथ कुस्ती संकुलचे सर्व त्यांची टीम असेल, या सर्वांचं त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य लाभलं आणि त्या ठिकाणी तीच कुस्ती संकुल आपण त्या ठिकाणी उभा केलं. आज 60-70 ते 80 लाख रुपये खर्च करून ती मोठी भव्य अशी इमारत त्या ठिकाणी कुस्ती संकुलाची उभा केलेली आहे. तर ती कुस्ती संकुलाची इमारत उभा केलेली असताना आज तिथं जवळजवळ 50 ते 60 मुलं मुली दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी रोज सरावाला असतात. आणि आज आपल्या पाचगाव मधली त्या कुस्ती संकुलाच्या माध्यमातून बरीच मुलं आज नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर कुस्तीच्या माध्यमातून गेलेली आहेत. त्याची जिवंत उदाहरण आपल्या गावातली मुलं तुम्हाला आज ती काही मुलं त्यातली इंडियन आर्मी मध्ये भरती झालेली आहेत, काही मुलं वरच्या खेलो इंडियामध्ये असतील, वरती नॅशनल लेवलवर असतील, अशा ठिकाणी सुद्धा ती त्या ठिकाणी आज ती मुलं खेळत आहेत. तर हा प्रवास आपण नुसता आपल्या गावचा जे का विकासाचा इतका मोठा विकास आपण त्या कारकिर्दीमध्ये करत आलो. त्याच्यानंतर माझ्या पत्नीला परत लोकांनी लोकनियुक्त सरपंच बनवण्याचं त्या ठिकाणी संधी दिली. म्हणजे केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळाली. केलेल्या कामाची पोचपावती मिळाली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि खरोखरच मी मगाशी मी म्हंटल तुम्हाला की पाचगावचे जनतेचं ऋण हे मी कधीच विसरणार आणि माझं कुटुंब सुद्धा कधी विसरणार नाही. कारण आज त्या जनतेनं जो विश्वास ठेवून माझ्यावर हा जो ह्या इथपर्यंत जे मला पाठवलेला आहे, कारण पाचगावमध्ये प्रथमच इतिहासात पती पत्नींना सरपंच करण्याचा पाचगावचा इतिहास हा पाचगावच्या जनतेनं घडवलाय. आणि त्या जनतेचं म्हणून मी कधीही ऋण का विसरणार नाही म्हणतोय, कारण त्या जनतेनं जो विश्वास ठेवलाय तो आपल्याला कुठेही त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. आज त्या आमच्या लोकनियुक्त सरपंच असताना त्यांनी सुद्धा आपल्या आमदार ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. कारण शाळेची जिल्हा परिषद शाळेची इमारत त्या ठिकाणी ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये ऋतुराज पाटलांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या त्या ग्रामपंचायतीमधून आपण एक 30 लाख रुपये त्या ठिकाणी 25 ते 30 लाख रुपयाचा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेला आहे. आज जवळजवळ 1 ते 1.25 कोटीची इमारत पाचगाव जिल्हा परिषदेची सुसज्ज आणि चांगली इमारत त्या मुलांना मिळावी यासाठी ती इमारत उभा केली. आणि मी सरपंच होतो त्यावेळी मी निर्लीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार केला होता. तो निर्लीकरण प्रस्तावात शाळेचं निर्लीकरण 11 खोल्यांचं निर्लीकरण करण्यासाठी त्याच्यासाठी इतका पाठपुरावा केला आहे. कारण आज ते निर्लीकरण करत असताना साहेब तुम्हाला पण माहिती आहे की कागदोपत्री कितपत त्याच्यासाठी आपल्याला झटायला लागते आणि किती त्याच्यामध्ये खोल जायला लागतंय. तर त्याचं शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यापासून ते निर्लीकरणासाठी लागणारं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यापासून सगळ्यांच्या नोट्स घेऊन शाळेचं निर्लीकरणाची मंजुरी आता परवा आम्हाला 3 वर्षानंतर मिळाली ती. त्यामुळं शाळेचं निर्लीकरणामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची सगळे लोकांची आम्हाला साथ लाभली, सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य असतील त्यांची साथ लाभली, असं आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांची साथ लाभली, आज आमचे ग्रामविकास अधिकाऱ्यांची आम्हाला साथ लाभली आणि त्याबरोबरच ती शाळेची इमारत सुद्धा त्या ठिकाणी ती निर्लीकरणासाठी आज मंजुरी मिळाली. आणि लवकरच मुलांना जी आपण 1.25 कोटी रुपये खर्च करून जी इमारत उभी केलेली आहे ती मुलांना शाळेच्या त्या नवीन इमारत त्या ठिकाणी वापरासाठी आणि त्यांना मिळणार आहे. आणि शाळेला एक नवीन ग्रीप म्हणजे जिल्हा परिषद शाळा कशी असावी हे एक मॉडेल आम्ही त्या ठिकाणी तयार करून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे. आता हे विकास कामांची घोडदौड तुमची आता सुरूच आहे. याच घोडदौडीच्या जोरावर आता तुमचं पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार म्हणून आता नाव पुढे येत आहे. त्याबद्दल काय सांगाल?
आता काय झालंय साहेब, आपल्याला जिल्हा परिषदेसाठी नाव येते म्हणजे आपलं जिल्हा परिषद पाचगाव या ठिकाणी ओपन खुला गट झाले असल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी इच्छुक आहे असं मी पण सुद्धा आमचे नेते बंटी पाटील साहेबांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आज आम्ही बंटी पाटील साहेबांच्यावर साहेब आम्हाला जी जबाबदारी आमच्यावर देतील ती स्वीकारण्याची सुद्धा आमची तयारी असणार आहे. आणि पाचगावच्या जनतेनं जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास घेऊनच मी ह्या लढाईत उतरणार आहे. आणि मला खात्री आहे की पाचगावची जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभी राहील. कारण जे आपण या 5 ते 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण जे समाजासाठी काम करत आलेलो आहे, गावासाठी काम करत आलेलो आहे, तर ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी कसं करता येईल हे बघण्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करत येतोय. कारण तुम्हाला साहेब सांगतो की आमदार ऋतुराजदादा आमदार असताना त्यांनी पाचगावच्या पाण्याच्या विषयासाठी आपण ही 3 कोटीची जी स्कीम केली, तर ते फक्त त्या 3 कोटीची स्कीम करून ते शांत बसले नाहीत. तर त्यांनी पाचगावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचा विषय ते म्हटले, संग्राम आपल्याला इथून पुढे भविष्यात 50 वर्षापर्यंत कुठल्याही लोकांचा फोन आला नसला पाहिजे की पाण्यासाठी. तर त्यासाठी त्यांनी जवळजवळ 13 गावची नळ पाणी पुरवठा योजनेतून, गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेतून एमजीपीच्या द्वारे 344 कोटीची स्कीम मंजूर केली. आणि आज मी ते तुम्हाला मुद्दा म्हणून का सांगतोय साहेब, की त्या आमदारांचं म्हणजे ते जे माझे आमदार दक्षिणचं म्हणून त्यांनी काम केलं, तर खरोखर त्या आमदारांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. का ते पण सांगतो. कारण जे प्री प्लॅनिंग आणि मास्टर प्लॅनिंग जे काय असतंय, तर ते त्या माणसाकडून शिकावं असं मला वाटतंय. कारण ही प्लॅनिंग करत असताना साहेब, ही जी स्कीम होती, ही ऑलरेडी स्कीम असताना स्कीम होती 150 कोटीची. आणि 150 कोटीची जर स्कीम जर बनत होती, तर परत लोकांचा पाणी प्रश्न चिघळतच राहिला असता. त्यावेळी त्यांनी सगळ्या सरपंच सदस्य आणि एमजीपीच्या अधिकाऱ्यांची आणि जिल्हा परिषदच्या सेवोंची एकत्र सर्किट हाऊसला मिटिंग लावली. आणि सर्किट हाऊसला मिटिंग लावून या सगळ्यांना एकत्रच बोलवलं आणि प्रत्येकाला प्रत्येक गावाची माहिती विचारली. तुझ्या गावची आजची पाण्याची परिस्थिती आणि तिथं लागणारा आता सुविधा करायला लागणाऱ्या गोष्टी सांग. अशा प्रत्येक गावांची त्यांनी माहिती घेतली. मी माझ्या गावाची माहिती त्या ठिकाणी दिली. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या गावाला जर इतक्या टाक्याने इतकं पाणी जर द्यायचं असेल, तर तुमचं सध्याची फ्लोटिंग पॉप्युलेशन पकडून ती स्कीम बनवायला लागेल. तरच तुम्हाला मोठी स्कीम बनेल आणि भविष्यामध्ये 40-50 वर्ष तुम्हाला प्रश्न भेडसवणार नाही. हे ज्यावेळी आमदारांनी आम्हाला ऋतुराज पाटलांनी त्यावेळी सांगितलं, त्यावेळी ते आम्ही सर्व अधिकाऱ्यांना पण त्यांनी सूचना केल्या. तहसीलदारांना सांगितले की तुम्ही सद्यस्थितीचे लोकसंख्येचे दाखले प्रत्येक ग्रामपंचायतीला द्या. आणि त्यानुसार ही स्कीम मंजूर झाली. आणि ती स्कीम सद्यस्थितीचे लोकसंख्येचे दाखले दिल्यामुळं आज आमच्या गावाला नवीन पाण्याच्या 6 टॉक्या, आज त्यातली 4 टॉक्यांची कामे चालू आहेत. आणि 70 किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन, आज प्रत्येक गल्लीला एचडीपी पाईपलाईन पडायला लागले आणि कनेक्शन सुद्धा आपणच द्यायला लागलोय. स्वतः कनेक्शन सुद्धा इन्क्लूड आहेत त्या स्कीम मध्ये. म्हणजे आमदारांनी ते सुद्धा जनतेवर भार टाकायचं नाही असं ठरवलं आणि ती सुद्धा कनेक्शन आपल्याला त्या माध्यमातून आता प्रत्येक पाचगावमध्ये बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी त्या स्कीमच्या माध्यमातली कामं चालू आहेत. त्या स्कीमच्या माध्यमातून एचडीपी लाईन प्रत्येकाला कनेक्शन त्या ठिकाणी देण्याचं काम चालू आहे. आणि ही स्कीम, या स्कीमचं काम येत्या माझ्या आता अभ्यासानुसार येत्या वर्षा 1.5 वर्षात ते पूर्ण होईल. आणि माझा हेतूच तो आहे की आता इथून पुढच्या या टप्प्यामध्ये ती स्कीम त्या कंपनीच्या मागे लागून, त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून ती स्कीम तेवढी लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन, त्या नवीन पाण्याच्या 6 टॉक्या पूर्ण करून घेऊन स्कीम जनतेच्या लवकरच कार्यान्वित करून त्याला जनतेला त्या स्कीम मधून पाणी द्यायचं. कारण त्या स्कीमच्या माध्यमातून रोज 2 तास पाणी, किमान रोज 2 तास म्हणतोय मी, किमान रोज 2 तास पाणी त्या स्कीमच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा आमचा रोज चालू आहे. लवकरच येत्या वर्षभराच्या काळात त्या ठिकाणी ती स्कीम पूर्ण करण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न असणार आहेत. आमच्या नेत्यांचे बंटी पाटील साहेबांचे आणि ऋतुराज पाटील साहेबांचे सुद्धा या ठिकाणी ती प्रयत्न असणार आहेत. आता राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीतून पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुकांची संख्या भरपूर आहे. तर या राजकीय परिस्थितीबद्दल आपण काय सांगाल? आता काय झालंय, महाविकास आघाडी म्हणून आज आमचे नेते या ठिकाणी मोठ्या म्हणजे राज्य लेवलवर या ठिकाणी काम करतात. आज बंटी पाटील साहेबांचं नेतृत्व आज राज्य लेवलवर गेलेलं असल्यामुळे आज इच्छुकांची संख्या मग आपल्या
काँग्रेस पक्षामधून असेल, शिवसेनेतून असेल, राष्ट्रवादीतून असेल आणि इतर घटक पक्षांच्या मधून सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे. पण मला खात्री आहे की आमचे नेते योग्य ते निर्णय घेऊन आम्हाला संधी देतील आणि पुढं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या ठिकाणी लढण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहतील, अशी मला या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या विषयी मला खात्री 100% आहे. आता पाचगावच्या जनतेने तुम्हाला एकदा नव्हे तर 2 वेळा सरपंच पदाची संधी दिलेली आहे. अशी संधी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या नागरिकांनी तुम्हाला जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहण्याची जर दिली, तर त्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काहीतरी वेगळं काहीतरी व्हिजन आहे का? किंवा काही विकासात्मक असं काहीतरी धोरण आहे का तुमचं? मी आपल्याला जर या ठिकाणी संधी दिली तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचं एक नवीन विजन असणार आहे. ते विजन सुद्धा आम्ही या लोकांच्या पर्यंत आता आम्ही जाहीर करणार आणि जेणेकरून पाचगाव जिल्हा परिषदेचा गट त्या ठिकाणी एक वेगळं मॉडेल तयार करण्यासाठीचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहे. कारण आज पाचगावमध्ये बऱ्याच समस्या आहेत. कारण पाचगाव शहराच्या जवळचा असल्यामुळं आज पाचगावमध्ये वर्षाला 10 ते 15 कॉलन्या नवीन तयार होत असतात. त्यामुळं पाचगावातील लोकांची मागणी, पाचगावातील लोकांच्या समस्या अशा भरपूर आहेत आणि त्यामुळे ह्या सोडवण्यासाठी आम्हाला आज वरच्या लेवलवर जाणं हे म्हणजे वरच्या लेवलची जबाबदारी घेऊन तिथं जाणं आणि त्या समस्यांचे शासनापर्यंत पोहोचवून त्या पूर्ण करणं हे माझं कामच असणार आहे. आणि आजपर्यंत माझ्यावर जी पाचगावकरांनी जबाबदारी दिलेली आहे ती मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आता जर ही जी जिल्हा परिषदेची इलेक्शन आहे या इलेक्शन मध्ये मला जर संधी भेटली तर मी माझं जे विजन आहे ते मी लोकांसमोर ठेवूनच मी पुढे जाणार आहे. विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत तुमची विकासात्मक जी वाटचाल झाली त्याचा साक्षीदार मी आहे आणि तुमच्या इथून पुढच्या देखील वाटचालीस माझ्या चॅनेलच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.